धनुष्यबाण चिन्ह गोठवायला का सांगितलं? कोर्टात नेमकं काय घडलं? संजय राऊत यांचा मोठा दावा सर्वोच्च न्यायालयात. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. ठाकरे गटाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील अशी अपेक्षा असताना ठाकरे गटाकडून झालेल्या अनपेक्षित मागणीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाने केवळ पर्याय विचारल्याने चिन्ह गोठवण्याचा पर्याय आमच्याकडून देण्यात आल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केलेला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि वकील देवदत्त कामत यांनी काल केलेल्या युक्तिवादाचं संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. काल युक्तिवाद झाला आहे. सिब्बल आणि कामत यांनी चांगले तांत्रिक मुद्दे मांडले आहेत. कपिल सिब्बल आणि कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांचं आहे. त्यानंतर कोर्टाने चिन्हाबाबत पर्याय विचारला, त्यावर त्यांनी चिन्ह गोठवावं असं सुचवलं आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. ह्याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आमचा युक्तिवाद झाला आहे, त्याच्यावरती आता मी बोलणार नाही. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी फार जोरदार पद्धतीनं सर्व तांत्रिक मुद्दे, कायदेशीर मुद्दे याचं विश्लेषण केलेलं आहे. मुळात कपिल सिब्बल आणि कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा आहे. हा त्यांचा मुख्य युक्तिवाद आहे. आणि त्यानंतर पर्याय आपण पाहिलं असेल, न्यायालयाने त्यांना अल्टरनेटिव्ह विचारला. अल्टरनेटिव्ह, त्या अल्टरनेटिव्हवर त्यांनी दिलेले उत्तर आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.